अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद। अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणात जेरबंद केलेल्या आरोपींना राहुरी पोलिसांनी आज रोजी सकाळी राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा शहरातून पायी फिरवत धिंड काढले। देवळाली प्रवरा बाजारतळ, राहुरी फॅक्टरी परिसर, महाविद्यालय व विद्यालय परिसरात अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणातील 5 आरोपींची पोलिसांनी धिंड काढले। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून राहुरी हद्दीतून अपहरण झालेल्या 16 पैकी 10 अल्पवयीन पीडित मुलींचा शोध घेऊन 5 आरोपींना गजाआड करून त्यांना मदत करणाऱ्या मित्रांना व नातेवाईकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले। दरम्यान यावेळी पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील राहुरी फॅक्टरीतील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू आहेर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री फुलारी, हनुमंत आव्हाड, विकास साळवे, श्री खेमनर, अमित राठोड, सम्राट गायकवाड, श्री लिपणे आदींसह गृहरक्षक दलाचे तुषार बोराडे आदी उपस्थित होते। राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साधारणतः 45 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे मागच्या वर्षभरात दाखल होते। तसेच मागच्या 2-3 वर्षातील ओव्हरऑल सगळ्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता असे लक्षात आले की अद्यापपर्यंत 16 मुलींचा शोध घेणे बाकी होते 17 जानेवारी 2024 पर्यंत। त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन मुस्कान मोहीम राबवून आम्ही अद्यापपर्यंत 10 अल्पवयीन मुलींना ज्यांनी कोणी पळून नेलेलं होतं त्यांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यातून मुक्त केलेला आहे। आणि अशा प्रकारचे गुन्हे घडू नये म्हणून आम्ही राहुरी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये कायदेविषयक जनजागृती करत आहोत। त्याचाच भाग म्हणून आज श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज राहुरी फॅक्टरी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत।